नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि मंडळी, तुम्ही बघतच असाल की पहिल्या व्लॉगमध्ये आपण मांडवाची मस्ती बघितली असेल, तर आजसुद्धा मी तिथेच आहे, रेवस पुपादेवी पाडा इथे. आणि आज लग्न कार्य आहे. आणि काल कसं होतं, जास्त शूट सगळं मांडवाचं होता. आणि आज आपल्याला म्हणजे लग्न कार्य बघायला भेटेल. तर काय असेल थोडीफार प्रथा इथली तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा पहिले, मग लाईक शेअर करा. चला जाऊया आपण मांडवात आणि सर्व कार्यक्रम काय चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. चला. आणि आता मामोहन चालू आहे ते तुम्हाला दाखवते. मामोहन करायला घेतलेला आहे. हितेश मामा, लाडका मामा, तिकडे तोंड बघताय बघ तिकडची वहिनी. नागस इथे नागस. काय नाही, वाक नाही जरासा पोऱ्या पाया पडायला, डोका टेकाचा, नाक घसाचा. साईडचा आपण हे बघितला मामोहन, ते वेगळाच होता. म्हणजे कसा असतंय पद्धती आमच्या पद्धतीनं तुम्हाला आमच्या आई सांगतील, आमच्या गावच्या जाणकारी आहे. तर या साईडला या दौला घेतो त्या का मग अशी. हां, तर हे बघा दौलरी नाही आहे, ते आपल्याला सांगेल. इकडचा मामोहन कसा करतात, म्हणजे पद्धत वेगळी असते. कारण हां, पद्धत वेगळी अशी. मामा या करतात, कालच्या दिवसाला मामा गावभर फिरवतात. आला लक्षात. आता मामूला काढला असता ना, तर काल काढायला पाहिजे होता, आज नाही काढला. आज नाही, तो म्हणजे मांडवाच्या दिवशी. हा, याचे दिवस, हल्दीच्या दिवशी मामूला गावभर फिरवायला पाहिजे. आमच्याकडे ही पद्धत आहे. मी गावभर हळद लावायला गेली ना, गाडी करायला लागतं तिला. गाडीत मामूल गावभर फिरवायची. हा मामूल आमच्याकडे. मग ते हलद विलत नाही लावत काय? हळद लावता. काल हळद नाही लावली ना, आता मामूला फिरून आल्यावर हळद लावले. असं आहे का? आणि मग ते आतमध्ये आता टिकलीचा कार्यक्रम केला, तो वाना वाटली. ते आम्हाला वाना, आमच्याकडे पद्धत आहे वाना. आणि यो जिरा मिरा तो वाटला पाहिजे. मामाचा मान आजच्या दिवसाला. मामाचा मान आजच्या दिवसाला, म्हणजे अंगावर मामाला टाकतात. मामा काकण बांधतात आता. म्हणजे मामोहनाला असंच सेम तशीच पद्धत आहे. आपल्या घरी जाऊन मामातला आणाचा, फिरवत, नंतर हलद बिलत लावायची. मंडळी, तर आता आपण आहोत रेवस अलिबाग. आणि तुम्हाला माहितीच असते, जसा जसा एरिया बदलेल तसा तशा पद्धती बदलत असतात. तसाच इथे सुद्धा पद्धती थोड्या वेगळ्या असतील, त्या नक्कीच तुम्हाला भेटतील आणि नक्कीच मी दाखवीनच. आलोय पाण्याला, समोरच दिसला छेकडा, अलिबाग स्टाईल छेकडी बघा. या साईडला अशा प्रकारची छेकडी असते, छेकडीवाला. आणि नाद बघा इकडं आहे. या साईडला बघा आपल्याला बैल बघायला भेटतील रेसिंगची. काय बोलता? बॅगेन भरलं मारतो थोडी. ते 8पर्यंत कपडे धुवून होतील.
मरकी पण त्याची मामा या चला मामा उचला सोडू नका हा मामा नाही ना उचलून न्यायला लागतंय असं ना उचलून न्यायला लागत त्या पायऱ्या चढवा त्या पण त्या पायऱ्या चढवायच्या येतो इथे त्या बघ 1 2 3 उचला 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 बस बस नाही तर सोडून देशील सगळी बघायला आलती मामा कसं उचलतात मंडळी मांडवातला आता कार्यक्रम झालेला आहे नाण्या पाडण्याचा आता सगळी जण म्हणजे नवरीला ड्रेसिंग मेकअप बिकअप करायला नेलेले आहे कारण लवकरच लग्न आहे 12:30चं लग्न आहे त्याच्यामुळं सगळी धावपळ होती सकाळ सकाळ लवकरच कार्यक्रम उरकून झालेलं असं होता तर आता गेलं तयारीला आम्ही चाललो आहे नाश्ता करायला इथे स्थळी चला मामा आहे बाई नवरीचा लाडका मामा फुल सोय केलंय मामानी आम्हाला थंडा दिलेला बस आता थंडात घेतात तू पीस नाही आता मी काय करू तुला काय आम्ही थंडवाले माणसं आहोत आम्ही बिनविषारी आजगर विष पित नाही फक्त डायरेक्ट खावाचा गिलाचा काम A few moments later. नवरी नटून तयार झालेले आहे सगळे फोटोग्राफी तुम्ही नवऱ्याला टाइम नव्हता सांगितलंस का बरोबर अरे 12:30 सांगितलेला त्याही 30चा टायमिंग दिला आम्ही काय करू त्याला लई लेट झाले मग काय बघा नवरीचा लुक बघा भारी दिसतंय एकदम हो हो खुश खुश नवरीची आई नाही आई ती सुद्धा बघा कसलं सुंदर मेकअप भारी एकदम आपला पारंपरिक लुक केलाय मस्त दिसता विचारत पडला साऱ्या मनाला येता गव्हावा बाई सख्या सजनाला बेगुन बसावी शंभूला सारगा वाट पाहते मी ग येणार साजन माझा झाल्या तिने साजा करून शिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा वाट पाहते मी ग कधी येणार साजन येणार साजन माझा टायमिंगवर गाणं घेतलेलं आहे गाणं संपता बरोबर टायमिंगवर नवरदेव मंडपाकडे रवाना झालेला आहे सगळी मंडळी बघा आपली कडकमध्ये आलेले नवरीचा मामूस करवली आणि रागीट करवली स्वागतम उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत श्रुती या आपल्या कन्याच्या बंधनामध्ये अडकणार आहे
अगदी मंगल सोहळ्यास सुरुवात होणार आहे. पुढ्या सदा मंगलम सनईच्या सुरात सूर मिसळले तोडारीचा चौघडा नारी तरी पती गेला सावधान शुभ मंगलम सुलग्न सावधान अति समीप अति सुलग्न जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी कृपया सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा. कोणी जेवल्याशिवाय जायचं नाही. धन्यवाद. आकाशात असते पक्ष्यांचा धावा, आकाशात असतो पक्ष्यांचा धावा, श्रुतीचं नाव घेण्यासाठी कशाला खाणा हवा. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी चालू केलेली आहे. कौन है ये लोग? अरे कहना क्या चाहते हो? लग्नानंतर आयर द्यायची प्रथा दाखवता या साईड या दाखवता या. हे बघा इथे बघा आयर घेणारी माणसं बसलेली आहेत. आयर द्यायचा तिथं आपलं नाव लिहितात आणि किती आहेत ते सांगितलं जातं. वधूवराला शुभ झालेलं आहे. मी त्यांचे पाटील परिवाराकडून स्वागत करतो आणि मी त्यांना नम्र विनंती करीन की त्यांनी स्टेजवर येऊन आपला. आणि या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता जेवणाची भरपूर सोय, भरपूर अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या साईडला आपली भारतीय बैठक. बघा आमच्या इकडे कशी भारतीय पंगत बसलेली आहे जेवणासाठी. बघा तिकडे बघा इकडे पण त्या साईडला पण आहे. मोठी रांगो लागलाय. तू कधी जेवशील? बसते आता आधी वाढ ना. वाढते मग वाढायला बापू असतं. बात तो सही है. 6.5 hours later. तर हे बघा मंडळी आता प्रेझेंट पॅकेट द्यायला सुद्धा नवरा नवरी स्टेजवर रिसेप्शनला पोहोचलेले आहे. चला आपण सुद्धा जाऊया. हे काय बोलतात चला भाई. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू 2000 years later. वरात सुद्धा निघाली आणि आपण सुद्धा पोचलो घरी. वरात पोचल कधी माहीत नाही, आपण तर घरी पोचलो. तर असा होता आजचा हा लग्न सोहळा. लग्न सोहळा एकदम गावाकडची पद्धत आणि एकदम जी जुनी पद्धत होती, महाराष्ट्राची पारंपरिक पद्धत, अशा प्रकारे हा लग्न सोहळा होता. तुम्ही जर लग्न सोहळा पूर्ण बघितले असेल व्हिडिओ, तर जशी जुनी पद्धत होती, जसा
पहिलेची जी रीत होती की मुलीचं लग्न आपल्या अंगणात दारामध्ये व्हायला पाहिजे, तर त्या पद्धतीचा हा लग्न होता. भरपूर सगळी जागा होती आजूबाजूला, पण त्यांनी घेतला होता दारामध्ये. कारण ती एक रीत होती, एक जुनी परंपरा आहे आपली महाराष्ट्राची, आपली एक मराठी माणसाची बोललात तर त्या पद्धतीमध्ये हा लग्न सोहळा होता. आणि भरपूर काही सोय होती आणि एवढी पब्लिक होती, भरपूर पब्लिक होती. हा लग्न काय रॉयल पण तुम्ही करू शकले असते ते असं नाही, पण एक रीत आणि परंपरेनुसार त्यांनी लग्न केला आणि खूप भारी होता. गावाकडची पद्धत एकदम कशी तुम्हाला बघायला वाटली नक्कीच सांगा. कारण आजकाल फॅशनचा जमाना आलेला आहे, त्यासाठी सगळेच जण रॉयल बनवत असतात. पण जे रॉयल असून पण त्यांनी आपली परंपरा संस्कृती जपत लग्नाची रीत पूर्ण केली. तर तो सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.